ही आली माझी 2 लाखांची चाल. माझे 3 लाख. असं वाटतं आज माझा दिवस खूप चांगला आहे. मला हरवणं आज तुम्हा लोकांच्या आवाक्यात नाहीये. आवाकी आहे ना? चला मुलांनो, खरंच खूप धमाल झाला. किती वेळ ड्राईव्ह केला. उफ. हेमंत, तुम्हाला माहितीये ना आपण वेकेशन साठी आलोय. मग आता 2-3 दिवस छान आराम करा. ओके ओके बाबा, तू दरवाजा उघड, मी सामान घेऊन येतो. चलिये. हेमंत लवकर या इथे. दरवाजा. तू मुलांना गाडीत बसव, मी बघतो. हेमंत जरा सांभाळ ना. चला मुलांना चला. तीन 4 वार केले आहेत चाकूने. मृत्यू होऊन वेळ झालेला नाहीये. काल रात्रीच खून झालाय वाटतं. जुगार खेळताना हा मेला. हे 5 ग्लास आहेत इथे आणि 5 जणांना पत्ते वाटलेले आहेत. याच्याशिवाय अजून 4 माणसं होती. त्यातल्याच एकाने कोणीतरी मारलं असेल. बाहेरूनही कोणी येऊ शकतो. पूर्वी आणि पंकज, बघा जरा खिडक्या आणि दरवाजे तुटले तर नाहीयेत ना? मिस्टर हेमंत, आहे कोण हा माणूस? माहित नाही सर, मी याला याआधी कधीच नाही पाहिला. हा माणूस तुमच्या घरात मरून पडलाय आणि तुमच्या घरात 4ही बाजूला याचे फोटो लागलेत. हे कसं शक्य आहे की अनोळखी माणूस तुमच्या हॉलिडे होम मध्ये येऊन इथे पत्ते खेळतो, मारला जातो? हे कसं काय शक्य आहे? इथे कोणी गार्ड वगैरे नाहीये का? होता सर, बऱ्याच वर्षांपासून एकच होता. पण 4 महिन्यांपूर्वी त्याचा मृत्यू झाला आणि तेव्हापासून कोणीच नाहीये. आम्ही ठरवलेलं की नवीन गार्ड ठेवूया. सर माझ्यावर विश्वास ठेवा, मी अगदी खरं बोलतोय. मी या माणसाला कधीही पाहिलं नाही. हा इथे काय करतोय, याचे फोटो इथे का आलेत, मला काही समजत नाहीये. पंकज, सर जबरदस्तीने कुणी आत आलं नाहीये. मागच्या दरवाजाला कुलूप नाहीये आणि त्याची कडी बाहेरूनही उघडता येते. तिथूनच आली असतील ही माणसं. आणि सर, ही लिव्हिंग रूमची जी खिडकी आहे सर, याच्या बाहेर एक काटेरी झुडूप आहे. त्या झुडपावर हे सापडलं, कापडाचा तुकडा. कोणीतरी तिथून यांच्यावर पाळत ठेवत होता वाटतं. जेव्हा गडबडीत पळाले तेव्हा हा कापडाचा तुकडा तिथे झुडपात अडकला. मरणाऱ्याच्या व्यतिरिक्त इथे 4 माणसं होती आणि एक माणूस बाहेर, म्हणजे एकूण 5. म्हणजे या गुन्ह्याचे कमीत कमी 5 साक्षीदार असायला हवेत. जर त्या 5मधला एक जरी तावडीत सापडला तरी समजेल की इथे नक्की काय घडलं होतं. सर 3 माणसं आहेत ज्यांना या खुनाबद्दल माहिती आहे. त्यांनी मरणाऱ्या माणसाचा फोटो ओळखलाय. कधी येत आहेत ते सगळे? 1 वाजता. 5 3 एका फटक्यात सापडले. नॉट बॅड. आणि सर त्यांनी
न्यूज पाहिली आणि स्वतःहून भेटायला येत आहेत. हे एक बरं झालं. समाजात जर वाईट माणसं आहेत तर चांगली माणसं सुद्धा आहेत. पण त्या लोकांनी काल रात्री तक्रार का नाही केली? सर हे आहेत ते तिघं. प्रीतम, रणवीर, विक्रांत. प्रीतम, रणवीर, विक्रांत. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे या खुनाबद्दल? येस सर. तिघांची वेगवेगळी स्टेटमेंट्स घ्या. सर, जेव्हा सीडचा खून झाला तेव्हा मी तिथेच होतो. सीड, त्याचं नाव सीड होतं. हो सर. सर, मी त्यांना कोणालाच ओळखत नव्हतो. काल पहिल्यांदाच त्या सर्वांना भेटलो आणि त्याच रात्री त्याचा खून झाला. एक मिनिट. जरा सगळं नीट सांग बघू. सर, ते खरं तर शो सर. काय झालं सर? तुम्ही बोर झालात? क्लब आवडला नाही का? क्लब? तू याला क्लब म्हणतोस? बहुतेक तू क्लब्स बघितले नाहीयेस. सर तुम्ही इथे नवीन दिसताय. या शहरात पहिल्यांदाच आलात? हो, न्यूयॉर्कमध्ये असतो. काही कामासाठी भारतात आलोय. काम संपलं आणि आता तुमच्या शहरात बोर होतोय. तुमच्या एंटरटेनमेंटसाठी एक मार्ग आहे माझ्याकडे. रिअली? काय? जरा महागडा आहे. त्याची काळजी करू नकोस. मार्ग काय ते सांग. विचार करा सर. लाखो रुपये खर्च होतील आणि रिस्कही आहे. रिस्क घेणं माझा छंद आहे. आणि राहिला प्रश्न पैशांचा, तर त्याची कमतरता नाहीये. काम सांग. सुपर्ब देन. तसं हे तू कोणत्या प्रकारच्या रिस्क बद्दल बोलत होतास? तसं काही खास नाही सर. फक्त जुगार खेळायचा आहे. लाखोंचा. जिंकलात तर मालामाल आणि हरलात तर कंगाल. आणि तसंही तुम्हाला पैशांचं काही टेन्शन नाही. तर चला माझ्यासोबत. कम. हा, जायचंय कुठे? एका सभ्य गृहस्थाच्या घरी. सभ्य माणूस कोण आहे रे? हा, तो दिसतोय. ब्राऊन जॅकेट, व्हाईट शर्ट. तर तो बारटेंडर तुम्हाला सीडच्या घरी घेऊन गेला. मग काय झालं? नाही सर, त्याने सीटच्या घरी नाही नेलं मला. त्याने सीटची ओळख करून दिली आणि मग आम्ही सीटच्या बंगल्यावर गेलो. आणि जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा तिथे 2 जण आधीपासूनच होते. ही आली माझी 2 लाखांची चाल. शो. चल दाखव. अरे वा, आज तर नशीब जोरावर आहे तुझं. सगळे डाव जिंकतोयस. काय खाऊन आलायस? जरा आम्हालाही टीप दे. मित्र, जर खाऊन जिंकता आलं असतं तर बघायलाच नको होतं. हे सगळे नशिबाचे खेळ आहेत आणि आज माझं नशीब खूप चांगलं आहे. हो, तसंच दिसतंय. होऊन जाऊ दे अजून एक डील. हो, होऊन जाऊन दे. हे कसं काय शक्य आहे? म्हटलं ना माझं नशीब बलवत्तर आहे. फक्त नशीब जोरावर आहे की दुसरं काही? म्हणजे काय? म्हणजे असं की तू पत्त्यांमध्ये काहीतरी सेटिंग केलंयस. याने नक्की पत्त्यांमध्ये काहीतरी गडबड केली. अरे याचं घर आहे, काय माहित कॅमेरा लावला असेल किंवा पत्त्यांमध्ये काहीतरी गडबड करून ठेवली. असं होऊ शकतं. तुला वाटतं मी चिटिंग करतोय? ऑफकोर्स. नाहीतर आमच्यापैकी कोणाला चांगले पत्ते का नाही आले? त्याला का नाही आले? मला का नाही आले? तू चिटिंग करतोयस. चीटर. तू मला चीटर म्हणतोयस? हो, तुला चीटर म्हणतोय. हार सहन होत नाहीये तुला, हो ना? बाळा, हा मोठ्यांचा गेम आहे, छोट्यांचा नाही. जर इथे जिंकायचं असेल ना तर पत्त्यांमध्ये जिंकून दाखव. नाहीतर चल निघ इथून. तोंड सांभाळून बोल. अरे तू तोंड सांभाळून बोल. हे माझं घर आहे, समजलास? अरे गाईज चल निघ इथून. गेम आहे मित्रांनो. हाकला याला इथून. तर हरीश तिथून गपचूप निघून गेला. हो सर, आधी मलाही वाटलं की तो निघून गेलाय, पण तो किचनमध्ये होता. किचनमध्ये? हो सर, किचनमध्ये. आणि जेव्हा तो किचनमधून बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात
तू पुन्हा आलास इथे? तुला म्हटलं ना इथे नाही यायचं म्हणून. चल ए, हात काय लावतोस रे? शांत व्हा मित्रांनो. अरे काय केलंस तू? अरे खून केलास तू. हे काय केलंस? मारून टाकलंस? मी अँब्युलन्सला कॉल करतो, अजूनही वाचू शकतो तो. अरे मेलाय तो. पोलिसांना फोन करूया, नाहीतर आपण सगळे अडकू. पोलिसांना फोन करून आपण वाचू. जुगार खेळत होतो आपण. बेकायदेशीर आहे जुगार खेळणं. जुगार खेळत होतो, कोणाला मारलं जास्त हुशारी दाखवू नकोस. पोलीस आले ना तर मी एकटा नाही अडकणार, सगळे अडकतील. फक्त एक काम करू शकतो, तुम्ही इथून पळा, मी याचा निकाल लावून येतो. हो हो. किती पैसे हरलात तुम्ही लोक? सर 30 लाख. सर जवळपास 50 लाख असतील. सर 35 लाख. असं? रणवीर, तू म्हणाला होतास की सीडने मरण्याआधी व्हाईट शर्ट घातलं होतं. हो सर, त्याने व्हाईट शर्ट घातला होता. आणि विक्रांत, तू म्हणालास की त्याने पिवळा शर्ट घातला होता. हो सर, त्याने पिवळा शर्ट घातला होता. कुणीही पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा शर्ट नव्हता घातला, तर निळा रंग होता त्या शर्टचा. मला चांगलंच आठवत आहे. हे कसं होऊ शकतं? आम्हाला जेव्हा बॉडी सापडली तेव्हा त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता. रणवीरही तसंच म्हणतोय. हे कसं शक्य आहे? एकाच माणसाचा एकाच वेळी वेगवेगळ्या कपड्यात खून कसा होऊ शकतो? सर जेव्हा खून झाला तेव्हा हे दोघे तिथे नव्हतेच. नव्हतेच म्हणजे असं की मला चांगलंच आठवतंय की 6 महिन्यांपूर्वीची घटना आहे ही. हे नव्हतेच तिथे. नाही सर, ही पूर्ण 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काय बोलतात हे सगळे? खून तर काल रात्रीच झालाय. एक्झॅक्टली, खून काल रात्रीच झालाय आणि त्यावेळी त्याने व्हाईट शर्टच घातला होता. एक मिनिट, काय बोलताय हे तुम्ही सगळे? काल रात्री 6 महिन्यांपूर्वी, 1 वर्षापूर्वी. आय होप की तुम्ही एकाच माणसाच्या खुनाबद्दल बोलताय जो काल रात्री झाला होता, हो का नाही? आणि तो म्हणतोय हे दोघे नव्हते खून झाला तेव्हा. सर हे दोघे तिथे नव्हते. मी ज्या खुनाबद्दल बोलतोय तो 6 महिन्यांपूर्वी झालाय. सर खून काल रात्रीच झालाय आणि त्यावेळी तिथे जे होते ते वेगळेच कोणीतरी होते. हे दोघे तिथे नव्हते. हो सर, हे खरं बोलतात. मीही त्यांना नाही ओळखत. तुम्ही सगळे सीट बद्दलच बोलताय ना? आणि खुनाच्या आधी तो तुम्हाला जेरीज क्लब मध्ये भेटला होता. आणि मग तुम्हाला तो हेमंत विलात घेऊन गेला. नाही सर, तो मला संकल्प मॅन्शन मध्ये घेऊन गेला होता. आणि ते त्या हिल्स, कीर्ती हिल्स मध्ये होता सर. नाही सर, तो मला यश हाऊस मध्ये घेऊन गेला, जे कर्टिस रोडला आहे. एकच माणूस 3 वेळा 3 वेगवेगळ्या ठिकाणी 3 वेगवेगळे कपडे घालून कसा मरू शकतो? हा बोल साळुंखे. असं ठीक आहे, ओके. अभिजित, साळुंखेला काही चुकावा लागलाय. तुम्ही जा जरा साळुंखेला भेटा. तोपर्यंत मी या सगळ्यांची चौकशी करतो. सर हा या बॉस या. बघा मला काय सापडलंय. तसं तुम्हाला एक सांगू का, ही केस आहे थोडी विचित्र. हो डॉक्टर साहेब, केस तर विचित्रच आहे आणि जे काही आम्हाला कळतंय तेही विचित्र आहे. अरे नाही रे, ते एवढं विचित्र नसेल. मी जे तुम्हाला सांगणार आहे ते जास्त विचित्र आहे. हा काय झालं? तू इकडे तिकडे काय बघतोयस? काही नाही. नक्की? नाही, मी तुमचं म्हणणं ऐकतोय सर. काय बोलतोय? हो बरं. हा तर मी काय सांगत होतो, विचित्र. हे बघ, हा मला याच्या रक्ताबरोबरच रक्तासारखी आणखीन एक गोष्ट सापडली. रक्तासारखी? सर तुमचा अंदाज अगदी बरोबर होता. हा डायच होता. अरे तारिकाजी, तुम्ही आलात? म्हणजे काय म्हणताय तुम्ही? लाल डाय? कसं? अरे वा, कॉन्सन्ट्रेशन परत आलं तुझं. अरे बाबा, माझं कॉन्सन्ट्रेशन कुठे गेलं होतं? तुम्ही सगळे ना माझ्याच मागे लागता नेहमी. असं आहे का? आम्हाला सीटच्या अंगावर ही प्लास्टिक बॅग मिळाली आहे. ही बॅग त्याच्या शर्टच्या खाली त्याच्या शरीरावर टेपने चिटकवण्यात आली होती आणि याच बॅग मध्ये अगदी रक्तासारखा डाय टाकण्यात आला होता. हे तर तसंच आहे जसं फिल्मच्या शूटिंग मध्ये वापरण्यात येतं. किंवा मग नाटकात. नाटक? होय, नाटक. जेवढा आम्हाला समजलंय त्यावरून हे कळतंय की हा सेड एक ठग होता. सीड आणि त्याचे साथीदार मिळून जुगार आणि खुनाचं नाटक करून लोकांना ठगायचे. म्हणजे या सगळ्यात हा बार टेंडरही सामील होता. तो नीट पारखून श्रीमंत लोकांना फसवून या कार्ड पार्टीमध्ये पोचवायचा आणि त्यानंतर एक खुनाचं नाटक. आणि म्हणून रणवीर, विक्रांत आणि प्रीतमने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला याचा खून पाहिला. आणि ही माणसं हे सगळं आधीपासूनच करतायत. पण काल रात्री त्यांचं हे नाटक मात्र खरं झालं.
प्रत्येक वेळी एक नवीन बंगला, एक नवीन माणूस फसवणुकीसाठी. आणि बाकी सगळं सेम. तोच खेळ, तेच भांडण आणि तेच सीडच्या खुनाचं नाटक. लोकांचे पैसे घेऊन पोलीस केसच्या नावाने त्यांना घाबरून पळून लावणं. सगळं काही सेम टू सेम. प्लॅनिंग तर अगदी मस्त होतं. तर मग अचानक काल रात्री खून कसं काय झाला? कारण काल रात्री एक गडबड झाली. म्हणजे? एक मिनिट. सर, हा चाकूही तितकाच खोटा आहे जितकं ते रक्त. जर याला कोणाच्या शरीरावर मारण्यात आलं तर हा शरीरात घुसत नाही, तर या चाकूच्या हँडलमध्ये जातो. हे बघा. पण सर, जर हा चाकूच खोटा असेल तर या खोट्या चाकूने सीडचा मृत्यू कसा काय झाला? काल रात्री एक गडबड झाली. यात हा स्क्रू आहे, हा बघा. जर हा स्क्रू फिरवण्यात आला तर हे पाता असं अडकतं, आत नाही जात. आणि मग जर कोणी या चाकूने वार केला तर हा शरीराच्या आतमध्ये घुसेल. कोणीतरी जाणून बुजून या चाकूशी छेडछाड केली आहे, जेणेकरून सीड मारला जावा. असं तर तोच माणूस करू शकतो ज्याला या खेळाबद्दल सगळी माहिती असेल. तो जो लिव्हिंग रूमच्या बॅल्कनीत होता, ज्याच्या कपड्याचा तुकडा आपल्याला सापडला. दुसरा आपल्याला खुनीपर्यंत तो पोहोचवणार, ज्याने बाकीच्यांना त्या कार्ड पार्टीपर्यंत पोहोचवलेला आहे. तो बारटेंडर दिनेश. एक्सक्यूज मी. आय एम सॉरी सर, अजून क्लब उघडायला थोडा वेळ आहे, सो प्लीज एका तासानंतर या. सॉरी सर. आम्ही इथे एका केसच्या संदर्भात आलोय. CID मधून आलोय आम्ही. CID? हां, बोला ना सर. मी काय करू शकतो आपल्यासाठी? आम्हाला तुमच्या स्टाफशी काहीतरी बोलायचं. तुमचा सगळा स्टाफ इकडेच आहे? आत्ता सगळे तर इथे नाही आहेत सर. काही जण आहेत जे लॉकर रूम मध्ये आहेत, त्यांचा युनिफॉर्म चेंज करताय. तुमचा एक बारटेंडर दिनेश, तो कुठे? मॅम, कालपासून तो कामावर नाही आलाय. माहित नाही न कळवता कुठे नाहीसा झाला. तसं सर, प्रॉब्लेम काय? त्याने काही केलंय का? केलं की नाही हे तर नंतर समजेल. सध्या तुम्ही त्याचा पत्ता द्या आम्हाला. सर, त्याने जो पत्ता इथे दिला होता तो चुकीचा पत्ता आहे. ऍक्च्युली जेव्हा तो नाहीसा झाला तेव्हा इथे ऍड्रेस बुकमध्ये त्याचे सगळे डिटेल्स चेक केले, पण मग समजलं की ऍड्रेस चुकीचा आहे. हवं तर तो पत्ता मी तुम्हाला देऊ शकतो, पण मला नाही वाटत की त्या पत्त्यावर तो तुम्हाला सापडेल. तुम्ही लोकांना कामावर ठेवताना त्यांचे डिटेल्स चेक करत नाही का? तुम्हाला माहितीये का, तुमच्या या बार मधूनच तो लोकांना फसवायचा. काय? आणि आता आम्ही त्याला एका खुनाच्या संदर्भात शोधतोय. खून? आय एम सॉरी मॅम, आम्हाला माहिती नव्हतं हे सगळं. नाही, माहिती नसते, माहिती काढावी लागते. नियम बनले आहेत, त्यांना फॉलो केलं पाहिजे. समजलं? जर हे सगळं आधी केलं असतं तर आज ही वेळ आली नसती. आय एम सॉरी. अच्छा, या दिनेश बद्दल अजून काय सांगू शकता तुम्ही? काय माहिती आहे त्याच्याबद्दल? नाही सर, काही खास नाही. कारण तो फारच कमी बोलायचा, जास्त करून गप्पच असायचा. म्हणून त्याचा कोणी मित्रही नव्हता. एक मुलगी वगळता, मानसी, ती इथेच वेट्रेस आहे. त्यांच्यात चांगलीच मैत्री होती. त्यांनी त्याबद्दल तसं कधी सांगितलं नाही, पण मला वाटतं की त्या दोघांमध्ये काहीतरी आहे सर. मग तुम्ही मानसीला विचारलं नाही की दिनेश कुठे? तिलाही विचारलं होतं, पण तिला स्वतःलाही नाही माहिती. काही हरकत नाही, जरा बोलवा मानसीला. हो सर. सर, मानसी. मानसी, तो दिनेश तुझा मित्र होता? होता म्हणजे? तो ठीक तर आहे ना? हे बघ, एक खून झालाय आणि आम्हाला संशय आहे की दिनेश त्यात सामील आहे. आम्ही त्याला शोधतोय. तुला माहितीये तो कुठे? मी स्वतः अस्वस्थ आहे. त्याचा फोनही लागत नाहीये आणि त्याने इथे जो पत्ता दिला होता तोही खोटा आहे. आणि तुम्ही म्हणताय की तो कोणत्या खुनात सामील आहे? तुम्ही अगदी जवळचे होतात ना? हो सर, आम्ही एकमेकांवर प्रेम करायचो आणि लवकरच लग्नही करणार होतो. आणि म्हणूनच त्याला थोडे पैसे जमवायचे होते. तर तो हे पैसे क्लबच्या पगारातून जमवत होता की एखादा साइड बिझनेस होता त्याचा? नोकरीशिवाय त्याने शेअर्स मध्ये पैसे लावले होते आणि म्हणायचा की चांगली कमाई होते. महागडी गिफ्ट्स द्यायचा आणि महागड्या रेस्टॉरंट्स मध्येही घेऊन जायचा. मग त्याने तुला त्याच्या फसवणुकीच्या बिझनेस बद्दल काही सांगितलं नाही?
त्याचा एखादा फोटो आहे तुझ्याकडे? हो आहे. सर हा दिनेश तर फरार आहे, पण त्याचा फोटो मिळालाय. आम्ही लोक सर्क्युलेट करतो याला. हो हो कर अभिजित कर. तिघांचे स्केचेस तर बनतच आहेत. एक गोष्ट तर पक्की आहे की हे चारीच्या चारी एकत्र कुठल्या तरी बिळात लपून बसले. हो सर, हे सगळे ठग आहेत सर, कोणी नाही. चुकून यांच्या हातून खून झालाय. 100% हे घाबरलेत म्हणून कुठेतरी जाऊन लपलेत. बस याच भीतीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. यांची भीती एवढी वाढवायची की नक्की काही ना काही चूक करतील आणि आपल्या तावडीत सापडतील ते. सर सर हा स्केचेस रेडी. ओके सर हा हे तिघे जुगारी आहेत सर, आणि ज्याने चाकू मारला तो हरीश आहे. एक काम करा, या चौघांचे स्केच आणि त्या बार टेंडरचा फोटो प्रत्येक पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, बस स्टेशन, हॉटेल्स, लॉजेस सगळीकडे पाठवून द्या. इतकंच काय तर सगळ्या न्यूज चॅनल मध्येही पाठवून द्या आणि सांगा त्यांना की 24 तास हे चेहरे फ्लॅश व्हायला हवेत. प्रत्येक घरात यांचे चेहरे पाठ व्हायला हवेत. पाहूया कधीपर्यंत वाचतात आपल्या हातातून. या 4 जणांना नीट बघून घ्या. हे चारही त्या हत्येमध्ये सामील आहेत. यांच्याबद्दल काहीही सुगावा किंवा काही माहिती मिळाली तर CID ला या नंबरवर लगेच कॉल करा. हे सगळे खतरनाक ठग आहेत. हे सगळे इंडस्ट्रियल इस्टेट हेमंत कुमार यांच्या फार्म हाऊसवर आपल्याच एका साथीदाराची हत्या करून पळाले आहेत. पोलिसांनी फार्म हाऊसच्या घेतलेल्या झडतीमध्ये कोणताही पक्का पुरावा हाती लागलेला नाही. CID यांचा शोध घेत आहे. हे आहेत त्यांचे चेहरे. हे ऐक ना, ती मॅच लाव ना, मॅच सुरू झाली आहे. हे सगळे इंडस्ट्रियल इस्टेट हेमंत कुमार यांच्या फार्म हाऊसवर आपल्याच एका साथीदाराची हत्या करून पळाले आहेत. CID यांचा शोध घेत आहे. हे आहेत त्यांचे चेहरे. हे पाहिलंस तू? त्यानंतर सगळं कळलं. अरे आपल्या सर्वांचे फोटो दाखवतात, सगळ्यांचे डिटेल्स दाखवतात. खूप वाईट प्रकारे आपण अडकूयात. अरे अडकू? मी तुम्हाला आधीच म्हणालो होतो की पळून जाऊया, पण ऐकलंच नाही तुम्ही माझं. आता पोलिसांना कळले ते इथे येतील, आपल्याला नक्कीच पकडतील. अजूनही वेळ आहे. निघूया, आपल्या बॅग उचलानी निघा. सर, सीड तर माझा खूप चांगला मित्र होता, माझा पार्टनर होता. तो सगळं सुरळीत चाललं होतं. इतक्या महिन्यात कधी काही गडबड झाली नाही. पण त्या रात्री काय झालं माहित नाही. मी तर दरवेळेसारखा खोटा चाकूच मारला होता. पण तो कसा काय मेला ते माहित नाही सर, मला खरंच माहित नाही. याला माहित नाही. नाटक बंद कर आणि सगळं सरळ सरळ सांग. बोल. सर, आम्ही श्रीमंत येणाऱ्यांना बकरा बनवून फसवायचो आणि दिनेश जेरीज क्लबमधून अशा बकऱ्यांची सीडशी भेट घालून द्यायचा. आणि मग सीड त्या श्रीमंत येणाऱ्या लोकांना एखाद्या रिकाम्या निर्मनुष्य बंगल्यात घेऊन जायचा, ज्याला आम्ही आधीपासूनच सीडच्या बंगल्यासारखं सजवायचो. हो सर. सर माझा एक बिझनेस पण आहे सर, रिअल इस्टेट एजन्सीचा. तर सर ह्या कामासाठी मी अशाच रिकाम्या निर्मनुष्य बंगल्याची माहिती काढायचो आणि अवेलेबल करून द्यायचो या कामासाठी. सर, आधी आम्ही समोरच्याला खेळात जिंकू द्यायचो, मग जेव्हा त्यांचा विश्वास बसू लागायचा तेव्हा सीट जिंकायला सुरू करायचा. सगळं प्लॅन असायचं सर. सीट जिंकत राहायचं आणि मग त्याचं आणि माझं भांडण व्हायचं आणि मग मी त्याचा खून करायचो खोटा. हे सगळं पाहून श्रीमंत येणारे सगळे घाबरून जायचे आणि त्यांचे पैसे सगळे सोडून पळून जायचे. ओढरे नाटक्या गेला तो. नक्की गेला ना? नक्की गेला. अरे लागेल वेड्या. आणि मग आम्ही ते पैसे आपापसात वाटून घ्यायचो. त्या रात्री सगळं असंच झालं. मी त्याला चाकू मारला आणि मग पोलिसांना फोन करून सगळं सांगून टाकू. मला पोलिसांच्या लफड्यात नाही पडायचंय. माझा पासपोर्ट, US सिटिझनशिप सगळंच अडकेल. नाही मी जातोय. अरे झोपला काय सीड? उठ रे भावा, गेला तो. ओव्हर ऍक्टिंग करू नकोस. सीड, अरे हा तर खरंच मेला. अरे चाकू खरंच लागला का याला?
अरे पण तू काय हे काय बडबड बोलतोयस? करतोयस? एसिड उठ ना. हा चाकू तू खरंच असं कसं? तू चेक नाही केलं होतं चाकू अरे मारण्याआधी? पहिल्यांदा करतोय का? शूटिंगचा चाकू आहे ना, एकच तर चाकू आहे आपल्याकडे. पण हे रक्त कसं काय निघू शकतं असं? आपण पोलिसांना सांगूया. पोलिसांना सांगितलं तर आपण सगळे अडकू. मग काय करायचं? तुझा गेम उलट ओला भावा. काय? हे बघ, हे बघ, फोटो सुद्धा आहेत. अरे मी हे फोटो पोलिसांना पाठवलेत ऍड्रेस सोबत. ते आता तिथे येतच असतील. खूप छंद आहे ना खेळण्याचा. आता पोलिसांसोबत लपाछपी खेळ. ऑल द बेस्ट. तू म्हणालास की तुम्ही पैसे तिथेच सोडून पळाला होता. हो सर, एकूण 90 लाख रुपये होते सर. आम्ही सगळे सोडून पळालो. पण आम्हाला तर तिथे पैसे मिळालेच नाही. मला नाही माहित मॅम, ते पैसे कुठे गेले. तो खोटा चाकू अचानक खरा कसा झाला, सीडचा खून कसा झाला, मला काही माहित नाही. कोणीतरी तुम्हालाच तुमच्या जाळ्यात अडकवलं, समजलात? तो असा कोणी आहे ज्याला तुमच्या या खेळाबद्दल सगळं माहिती आहे. त्याने चाकूची छेडछाड केली आणि सीडचा खून झाला. आणि तो दिनेश, तो कुठे? सीडच्या मृत्यूनंतर मी दिनेशला फोन केला होता. माझं म्हणणं ऐकून तो खूप घाबरला होता. म्हणाला की तो शहर सोडून पळून जाईल. हा दिनेश तर तेव्हापासूनच गायब आहे. म्हणजे हा सगळा खेळ त्या दिनेशचा तर नाही ना. आधी रणवीरला तिथे पाठवलं आणि मग हरीशचा चाकूच बदलून टाकला आणि मग हा दिनेश बाल्कनीमध्ये लपला. आणि मग तिथून दिनेशने फोटोग्राफ्स घेतले सर आणि हरीशला पाठवले आणि मग म्हणाला पोलीस येणार आहेत आणि हे सगळे घाबरून पळून गेले. 90 लाख रुपये सोडून पळाले. म्हणजे दिनेशने आमच्याशी गद्दारी केली. वा, सगळ्यांना फसवणारी माणसं जेव्हा स्वतःची फसवणूक झाली तेव्हा वाईट वाटतंय. हा बोल साळुंखे. फॅन्टॅस्टिक. ठीक आहे, साळुंखेला सुगावा लागलाय. दिनेशच्या ज्या वस्तू आपण साळुंखेला पाठवल्या होत्या, त्याचा युनिफॉर्म आणि जिम बॅग. हो दया, जो कापडाचा तुकडा आपल्याला बाल्कनीतून मिळाला होता, त्या कपड्याशी या दिनेशच्या युनिफॉर्मचे कपडे मॅच होतात. सर, याचा अर्थ खुनी दिनेश आहे. एसीपी सर. हॅलो. काय? जीटी रोड? ठीक आहे सर. ओके. जीटी रोडवर जावं लागेल. दिनेशला जीटी रोडच्या बाजारामध्ये पाहण्यात आलंय. दादा, या माणसाला पाहिलं का तुम्ही इथे? अरे भाऊ, याला पाहिलं होतं का? हो, पाहिलंय ना. कुठे? तो तिकडे उभा आहे. पुढे? हो, पुढे. थँक्स. चल. आई, बाबा, मला माफ करा. मी तुम्हाला खूप दुःख दिलंय. तुमची इब्रत धुळीस मिळवलीये. पण एका गोष्टीवर विश्वास ठेवा, मी खुनी नाहीये. मी कोणाचाही खून केला नाहीये. मला तर फक्त थोड्या वेळात जास्त पैसे कमवायचे होते. पोलीस मला शोधते. आज नाही तर उद्या पकडतीलच. मी आता वाचणार नाही. माफ करा. या बदनामीपेक्षा तर मृत्यूच पत्करला.
सर आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आहे. त्यात फारच डिप्रेस दिसत होता तो. असं वाटत नाही की याला कोणी फोर्स केलाय. स्वतःच्या मर्जीनेच आत्महत्या केली आहे त्याने. आणि सुसाईड नोट वाचून तर असंच वाटतं की त्याला स्वतःचीच खूप लाज वाटत होती. तो या ठगामध्ये सामील तर होता, पण सीडला त्याने नाही मारलं. सर दिनेश नाही तर मग दुसरं कोण असू शकतं? या लोकांच्या या खेळाबद्दल दुसऱ्या कोणाला काही माहीतच नव्हतं. असं तर नसेल ना की ज्या लोकांना यांनी फसवलं होतं त्यातलाच कोणीतरी यांचा बदला घेतोय? शक्यता आहे. एक काम करूया, बोर्डवर सगळ्या संशयितांची नावं लिहूया, त्यांच्या फोटोग्राफ सकट. ते संशयी म्हणजे ते NRIs ज्यांना हरीश आणि त्याच्या 2 मित्रांनी फसवलं होतं. सर ही आहेत ती सगळी माणसं ज्यांचा या केसशी संबंध आहे. अभिजित, माहिती मिळवावी लागेल की खुनाच्या वेळी हे कुठे होते. सगळी माहिती आपल्याला एअरपोर्ट इमिग्रेशन कडून मिळेल. सर या फोटोग्राफ्स मध्ये जी 8 माणसं आहेत ती सगळी त्यावेळी भारतात नव्हतीच. इनफॅक्ट यातले बरेच जण त्या घटनेनंतर भारतात परतलेच नाहीत. या 4 माणसांशिवाय सर हे आपले 3 साक्षीदार विक्रांत, रणवीर, प्रीतम आणि मिस्टर राणा. सर आताच माझं राणाजींच्या घरी बोलणं झालं सर, त्यांच्या पत्नीशी. 3 वर्षांपूर्वीच राणाजींचा मृत्यू झाला आणि 3 वर्षांपूर्वीच त्या लोकांनी यांना फसवलं. ते याच गिल्टमध्ये होते की त्यांच्यासमोर एकाचा खून झाला आणि ते काहीच करू शकले नाही, ज्यामुळे ते नशेच्या आहारी गेले. आणि म्हणजे उरले 3 संशयी, प्रीतम, रणवीर आणि विक्रांत. प्रीतम आणि विक्रांत हे दोघे देशात तर होते पण शहरात नव्हते. आता हा उरला रणवीर. तो तर स्वतःच तिथे हजर होता. तो तर फोटोज मध्ये सुद्धा आहे. हो सर, तो एकाच वेळी हॉलमध्ये आणि बॅल्कनीमध्ये असूच शकत नाही सर. हा वेगळाच कोणीतरी आहे. तर मग कोण असू शकतो खुनी? पंकज, मिस्टर राणांचा मृत्यू 3 वर्षांपूर्वी झालाय ना, त्यांचे सगळे डिटेल्स दे मला. सर हे काही एका माणसाचं काम नाही वाटत नाही. दुसरं कोणीतरी आहे ज्याने त्याची साथ दिलेली आहे. मला तर वाटतं की खुनी आपल्या डोळ्यांसमोर आहे, पण आपण त्याला पाहू शकत नाही. यस, खुनी तर आपल्या समोरच आहे. काय बोललास तू फ्रेडी? सुपर. मी सर? हो तूच. खुनी खरंच आपल्या डोळ्याच्या समोर आहे. आपण त्याला पाहू नाही शकलो रे. पण आता माझ्या लक्षात आलंय. हॉटेलमध्ये जाऊया. हॉटेल? हो हॉटेल. थिअरीच्या नुसार तो हॉटेलमध्येच असायला हवा. एकदा हे सिद्ध झालं की तो तोच आहे की त्याचा साथीदार आणि पैसे सगळं मिळेल आपल्याला. चला तर मग लवकर जाऊया आणि त्याला पकडूया. पकडायचं नाहीये तर त्याच्यावर पाळत ठेवायचे. आणि हो, त्याने काही हुशारी दाखवली तर सोडायचं नाही त्याला. एक्सक्यूज मी. काय सर? मला तुमच्या फोनवरून एक कॉल करायचा आहे. करा ना सर. वेल, खरं तर थोडं प्रायव्हेट कन्व्हर्सेशन आहे. याच्या व्यतिरिक्त एखादा फोन आहे का तुमच्याकडे? सर तिथे एक फोन आहे, त्यावरून फोन करू शकता. थँक्यू. वेलकम. ऐका भाऊ. बोला सर. आम्ही CID मधून आलोय. आम्ही त्या माणसाचा पाठलाग करतो. हा माणूस जे बोलतोय ते आम्हाला ऐकायचं. तो काय बोलतोय हो ऐकू शकता. तो फोन या फोनशी कनेक्टेड आहे. मला वाटतंय CID ला काही समजलं नाही. प्लान यशस्वी झाला नाही. आपला प्लान खराब करणारा फक्त एकच माणूस होता आणि तो होता दिनेश. पण आता त्याला त्याच्या वाट्याचा मृत्यू मिळालाय. सो देअर इज नथिंग टू वरी अबाउट इट. तू काळजी करू नकोस. मला काही समजलं तर मी कळवीन तुला. आय लव्ह यू टू. मी तुम्हाला काही सांगू शकत नाही.
मला काही माहित नाही. तू सांग किंवा नको सांगू, तू फोनवर जे काही बोलला होतास ना ते सगळं काही आम्ही ऐकलंय. समजलास? फक्त एवढंच सांग, पैसे कुठे आहेत? हा, हे बघ, गप्प राहुल का आपला जीव धोक्यात टाकतोयस? भलं यातच आहे, सगळं खरं खरं सांगून टाक. पैसे पैसे तिच्याकडे आहेत. बाळा जरा बघ ग, दारावर कोण आलाय? हो आई. हाय, ओळखलं? ऍक्च्युली आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची. सर्च वॉरंट. तुम्ही कोण आहात? तुम्ही CID. आमच्याकडे तुमच्या घराची झडती घेण्याच्या ऑर्डर्स आहेत. पण आम्ही काय केलंय? तुम्ही इथे काय शोधायला आला? लवकरच समजेल सगळं. चेक करा जरा. दया सर. चला. या नोटांवरही रक्त लागलंय. DNA टेस्टने हे समजेलच की हे रक्तही सीट्स आहे. करेक्ट? आता बोल ना, अजूनही काही विचारायचंय? आता हे नाही विचारणार, आम्ही विचारणार ब्युरोमध्ये. पण तुम्हाला माझ्यावर संशय कसा आला? शेवटपर्यंत आम्हाला वाटत होतं की दिनेश खुनी आहे, पण त्याने आत्महत्या केल्याने सिद्ध केलं की तो खुनी असू शकत नाही. मानसी, हे काय माहितीये? हा आहे तुझ्या युनिफॉर्मच्या कपड्याचा तुकडा, आणि यामुळेच आम्हाला तुझ्यावर संशय आला. आणि मग आम्ही याचा शोध लावला की तू असं का केलंस. तुम्हाला माहित होतं की मी हे सगळं का केलं? मिस्टर राणा, तुमचे वडील होते बरोबर? हो, ते माझे वडील होते आणि त्यांचा जीव सीड आणि त्यांच्या साथीदारांमुळे गेला होता. ते त्या घटनेला विसरू शकले नव्हते. ते डायबिटीज पेशंट होते, तरीही त्यांनी सतत दारू प्यायला सुरुवात केली. त्यांना माहित होतं का हे सगळं चाललंय, हे नाटक होतं? नाही, त्यांना माहित नव्हतं. त्यांना माहित असतं तर त्यांनी जीव दिला नसता. ते तर या सगळ्याला खरं मानत होते. US मध्ये होते मी जेव्हा आईचा कॉल आला. बाबांची तब्येत खूप खालावली होती. जेव्हा मी भारतात आले त्यावेळी ते मला म्हणाले की मला त्यांचं एक अपूर्ण काम पूर्ण करायचंय आणि या गुन्हेगारांना शिक्षा मिळवून द्यायची. मग मीही बाबांना वचन दिलं की मी त्यांचं अपूर्ण काम पूर्ण करेन. त्यानंतर ते आम्हा सर्वांना सोडून गेले. मग तू काय केलं? मग मी शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी अशी कोणती केस रजिस्टरच झाली नव्हती. पण नंतर मला आठवलं की बाबा म्हणाले होते की जेरीज क्लब मध्ये दिनेशने त्यांची सीटची ओळख करून दिली. तर अशा प्रकारे तू दिनेशला भेटलीस? हो. मग मी तिथे वेट्रेसची नोकरी केली, दिनेशची मैत्री केली आणि हळूहळू त्याच्या जवळ जाऊ लागले. मग मला सगळं प्रकरण लक्षात आलं की कसं त्यांनी माझ्या बाबांना मूर्ख बनवून त्यांच्याकडून पैसे उकळले होते. पण कायद्याकडून मदत घेण्याच्या ऐवजी तू कायदाच स्वतःच्या हातात घेतला. फसवणुकीचा बदला फसवणूक. तू दिनेशशी प्रेमाचं नाटक केलंस. हो, केलं मी नाटक. त्या सर्वांना त्यांच्या शेवटापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि यात तुझी मदत केली तुझ्या प्रेमाने, तुझ्या खऱ्या बॉयफ्रेंडने. हो, आम्ही एकत्र प्लॅन बनवला. रणवीर त्या रात्री जाणून बुजून बकरा बनला होता. आणि तो चाकू
तो चाकू कोणी खराब केला? जर हा स्क्रू फिरवण्यात आला तर हे पाता असं अडकतं. तो चाकूही खराब मीच केला होता आणि बाल्कनी मधून लपून फोटोही मीच काढले होते. मग मी ते फोटोज हरीशला पाठवले आणि त्यांना तिथून पळवलं आणि स्वतः पैसे घेऊन तिथून निघाले. मी माझ्या बाबांना दिलेलं वचन पूर्ण केलं. ते पैसे माझ्या बाबांचे होते. मी त्यांना न्याय मिळवून दिला. चूक. न्याय मिळवून देणं तुझं काम नाही, कायद्याचं आहे. तू कायदा हातात घेतलास आणि एक खूप मोठा गुन्हा केलास. आता कायदा तुला कठोरातली कठोर शिक्षा देईल. तुम्हा दोघांना कठोरातली कठोर शिक्षा देईल.